हिवाळे साहेब, तुमचा लोक मोर्चा ह्या माध्यमातून तुम्ही ह्या उपोषणाला सपोर्ट करताय असं आम्हाला ऐकायला भेटलेलं आहे. सपोर्ट करण्याचं कारण एक आहे की मुंबई इथले घाटकोपर अंधेरी लिंक रोड, LBS रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मेट्रो, AGLR किंवा विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोड अशा विविध विकास प्रकल्पामधून या इथे 356 गाळेधारकांना MMRDAने गाळे देऊन त्यांचं पुनर्वसन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु या इमारतीला जो प्रवेश मार्ग आहे त्या प्रवेश मार्गावर अनधिकृत स्टॉल आणि दुकानं आहेत. त्यामुळं या इमारतीमध्ये या गाळेधारकांच्या दुकानामध्ये येण्यासाठी ग्राहक येण्यासाठी मार्ग उरलेला नाही. गेले 20 वर्षे हे लोक या गाळ्यामध्ये कोंडवड्यात आणून टाकावेत त्या पद्धतीने या गाडी या लोकांनी इथं टाकलेलं आहे. आणि हे गाळेधारक यांचं ना पोट भरेना ना ओट भरेना, यांच्या व्यवसायाला काही चालना मिळाली नाही. हे उंचने सापडले आहेत. यांनी 23/2/2026 रोजी याच मागणीसाठी या मॉलच्या गाळेधारकांच्या विस्ताराच्या मॉलच्या लगत असणाऱ्या स्टॉल, अनधिकृत स्टॉल आणि गाळे निष्कासित करून आमचा प्रवेश मार्ग मोकळा करावा यासाठी उपोषण यस वार्ड विभाग कार्यालय केलं होतं. त्यावेळेस यस विभाग कार्यालयाने यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही 15 दिवसामध्ये गाळे निष्कासित कारवाई करू, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळं हे 356 गाळेधारकांचं पण जीवन आहे, हे पण नागरिक आहेत. यांनी MMRDAला विकास करण्यासाठी विकास कामामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या इमारतीला जो येण्या जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे तो सरकारने ताबडतोब मोकळा करून द्यावा. विस्थापितांच्या इमारतीला येण्यासाठी जो प्रवेश मार्ग आहे त्यावरील सगळे अनधिकृत स्टॉल आणि रेल्वेच्या हद्दीतले सुप्रीम कोर्टच्या आदेशामुळे 150 फुटामधले मीटरपर्यंतची दुकाने निष्कासित करून कोर्टाचाही मान राखावा अशी आमची मागणी आहे. तिथे MMRDचे गाळे किती आहेत आणि BMCचे किती आहेत? MMRDचे 300 आहेत आणि 256 MMRDचे 300 आणि BMC बाजार समिती बाजार जो विभाग आहे BMCचा त्यांनी इथं 56 लोकांना पर्यायी रूम दिलेले आहेत. आता जे उपोषण होणार आहे तर त्याच्यामध्ये BMC आणि MMRDचे दोन्ही दुकानधारक सामील आहेत का? दोन्ही दुकानदार सामील होणार. दोघांची पण समस्या आहे, कारण दोघांच्या दुकानात येण्यासाठी मार्गच राहिलेला नाही. सगळं अनधिकृत स्टॉलनी अडवून ठेवलेलं आहे. आता इथे जे स्टॉल आहेत हे सर्व चालू आहेत का? नाही, यातले बरेचसे स्टॉल आहेत ना चालतच नाहीत. तर काय करणार? ते दुकानदार येतात जे आहेत ते बसतात आणि जातात. भाड्याने पण जात नाही, कारण प्रवेश मार्गावरचे दुकानं असल्यामुळं आतमध्ये यायला मार्गच नाही उरलेलं ग्राहकांना कळतच नाही की हा मॉल आहे म्हणून. या ठिकाणी जे 356 गाळे आहेत या सगळ्या गाळेधारकांची समस्या आहे. त्यांच्या दुकानात ग्राहक येण्यासाठी मार्ग उरलेला नाही. त्यामुळे या 356 गाळेधारकांच्या 78 बिझनेस पार्क प्रिमायसिस कोऑपरेटिव्ह संस्था आहे. या संस्थेचे जेवढे सदस्य आहेत 356 ते सगळ्या संस्थेच्या गाळेधारकांच्या वतीने सहकार कार्यकर्ते व या बिझनेस पार्क प्रिमायसिस कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक सहकार कार्यकर्ते रेवनाथ निवृत्ती गायकवाड या त्या ठिकाणी उपोषणात बसणार आहेत. आणि सगळे गाळेधारक त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत उपोषणात बसणार आहेत. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण बेमुदत उपोषण आंदोलन राहणार आहे. माघार घेतली जाणार नाही.